तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला सांगत असतो की ज्या आईने आम्हाला जन्म दिला ती तर आम्हाला आठवत पण नाही, कारण आम्हाला लहानाचं मोठं आमच्या आईसाहेबांनीच केलं. जिने आम्हाला जन्म दिला तिच्याबद्दल आमच्या मनात आदर आहेच, पण आईचं जे स्थान असतं ना ते फक्त आईसाहेबांसाठीच आहे, कारण त्यांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि अधिपतीचं हे सगळं बोलणं ऐकून अक्षरालासुद्धा आनंद होतो. तर दुसरीकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरी यांचा वाद सुरूच असतो. चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणत असतात की आजपर्यंत अधिपतीमुळे मी तुला या घराबाहेर काढू शकलो नाही, पण आता मला कोणीही अडवू शकणार नाही. तर भुवनेश्वरीसुद्धा म्हणत असते की अधिपती ना तुम्हाला बाप मानतात ना तुमच्या त्या बायकोला त्यांची आई मानतात. त्यांच्यासाठी फक्त एकच नातं महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या आईसाहेबांचं. पण त्यावर चारुहास सर म्हणत असतात की आता अधिपतीच्या आयुष्यात अक्षरा आली आहे आणि ती तुला पुरून उरेल एवढं मात्र नक्की. परंतु भुवनेश्वरी हसतच म्हणते की आम्हाला पुरून उरण्यासाठी त्यांचं हे नातं तर टिकायला हवं ना, कारण मी सुनबाईंना या घरात टिकू देणार नाही. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात, शेवटी तुझ्या मनात जे काही आहे ते तोंडावर आलंच ना, आता कसं तू खरं बोललीस. तर भुवनेश्वरी देखील हसतच म्हणत असते की आम्हाला सुनबाई कधीच या घरात नको होत्या आणि तुम्ही बाकीचं तर आमच्या मनातलं काही ओळखत नाही, पण हे मात्र तेवढं ओळखलं. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हे आत्ता नाही तर मी कधीच ओळखलंय आणि म्हणूनच आता मी तुला या घरात राहू देणार नाही. आणि आता मला अडवायला इथे ना माझा मूर्ख मुलगा आहे ना अक्षरा, आज मला कोणीही अडवू शकणार नाही. परंतु भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही काही करू शकणार नाही, मी या घरातून कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. आणि याच गोष्टीवरून त्या दोघांचा वाद वाढत राहतो. आणि मग शेवटी चारुहास सर म्हणतात की जे आजपर्यंत मी करू शकलो नाही ते मी आत्ता करणार आहे. आणि मग ते त्यांची काठी फेकून देतात, भुवनेश्वरीचा हात पकडतात आणि तिला फरफटतच खाली घेऊन जातात. खाली आजी चंची घरातील नोकर असतात आणि हा सगळा प्रकार बघून त्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर चारुहास सर भुवनेश्वरीला ढकलून देतात आणि तिला सांगतात की निघ या घरातून. आणि हे सगळं बघून आजी खूप घाबरतात. त्या रडतच चारुहास सरांना विचारत असतात की जावई बापू हे काय करताय तुम्ही. पण चारुहास सर म्हणतात की आई आज तुम्ही मला थांबवू नका, इतकी वर्ष मी जे करू शकलो नाही ते मी आज करणार आहे. आणि मग ते घरातील एका नोकराला सांगतात की जा आणि या भुवनेश्वरीची बॅग भरून आण. आणि मग त्यानंतर ते भुवनेश्वरीला म्हणतात की आज मला इथे थांबवायला कोणीही नाही, आज मी तुला या घराबाहेर काढणारच. आणि त्याचवेळी चंची रडतच म्हणते की मोठे मालक हे काय करताय तुम्ही. तर चारुहास सर तिला विचारतात की हा प्रश्न विचारणारी तू कोण आहेस ग, तू सुद्धा निघ या घरातून. त्यामुळे ती सुद्धा घाबरते. आणि मग तितक्यात शांता भुवनेश्वरीची बॅग घेऊन येते. तर चारुहास सर ती बॅगसुद्धा बाहेर फेकून देतात आणि मग भुवनेश्वरीचा हात पकडून तिला फरफटतच घराबाहेर काढतात. आणि हा सगळा प्रकार बघून सगळेच जण घाबरलेले असतात. भुवनेश्वरीसुद्धा रडत असते. तर आजी आणि चंची रडतच हात जोडतात आणि भुवनेश्वरीला म्हणत असतात की तू इथून जाऊ नको. परंतु भुवनेश्वरी म्हणते की मोठ्या मालकांनी आम्हाला घरातून बाहेर काढले, आता आम्ही पुन्हा या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही, आम्ही इथून निघून जाणार. तर चारुहास सर म्हणत असतात की जा निघून, पुन्हा या घराच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. परंतु भुवनेश्वरी म्हणत असते की मोठे मालक आज तुम्ही मला या घराबाहेर काढले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही मी तुम्हाला गुडघ्यावर आणलं तर माझं नावसुद्धा भुवनेश्वरी नाही. तर चारुहास सर म्हणतात की ही स्वप्न बाहेर रस्त्यावर जाऊन बघ आणि तुझं हे स्वप्न ना याच जन्मात काय तर 7 जन्मातही पूर्ण होणार नाही. पण भुवनेश्वरी म्हणते की हे आमचं स्वप्न नाही तर जिद्द आहे आणि ती आम्ही याच जन्मात पूर्ण करणार. परंतु चारुहास सर तिला मोठ्याने निघ असं म्हणतात आणि तिच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद करतात आणि त्यांच्या खोलीत निघून जातात. तर आजी आणि चंची खूप रडत असतात. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा मुंबईला जात असतात. अधिपतीला खूप झोप येत असते, त्यामुळे मग अक्षरा त्याचं डोकं तिच्या खांद्यावर ठेवते आणि त्याला झोपायला सांगते. दुसरीकडे भुवनेश्वरी तिची बॅग घेते आणि रडतच त्या घरातून बाहेर पडते. ती रस्त्यावर आलेली असते आणि मग अधिपतीला कॉल करण्याचा प्रयत्न करते. अधिपती मात्र गाढ झोपलेला असतो आणि त्याचा मोबाईल बाजूला असतो.
भुवनेश्वरी दोनदा तीनदा त्याला कॉल करते आणि त्यामुळे अक्षरा कोणाचा कॉल आहे हे बघण्यासाठी अधिपतीचा मोबाईल घेते. पण तितक्यात भुवनेश्वरी कॉल कट करते आणि मग ती तिची बॅग घेऊन एके ठिकाणी निघून जाते. मात्र थोड्याच वेळामध्ये अक्षराला चारुहास सरांचा कॉल येतो. ते अक्षराला विचारत असतात की भुवनेश्वरीने अधिपतीला कॉल केला होता का, त्यांचं बोलणं झालं आहे का. तर अक्षरा सांगते, नाही बाबा, अधिपती झोपले आहेत, पण मॅडमचे 2-3 मिस कॉल आहेत त्यांच्या मोबाईलवर. तर चारुहास सर तिला सांगतात की अक्षर, आता मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐक. काही झालं तरी अधिपतीचं आणि भुवनेश्वरीचं बोलणं होता कामा नये. इथे काय घडले ते मी तुम्ही जेव्हा त्या देशात जाल ना तेव्हा सांगेल. फक्त आता तू एवढंच लक्षात ठेव की काही झालं तरी त्या दोघांचं बोलणं होता कामा नये. आणि तिचे जे 2-3 मिस कॉल आहेत ना ते सुद्धा डिलीट कर. अधिपतीला कळता कामा नये की भुवनेश्वरीने त्याला कॉल केला होता. आणि हे सगळं काही ऐकून अक्षरा विचारते, पण बाबा नेमकं झालंय काय. पण चारुहास सर तिलासुद्धा काही सांगत नाही. ते फक्त एवढंच म्हणतात की हा भुवनेश्वरीचा नवीन डाव आहे, तुम्ही फिरायला जाऊ नये म्हणून तिचं हे सगळं कारस्थान सुरू आहे तुम्हाला परत माघारी बोलावण्यासाठी. मात्र तू त्या दोघांचं बोलणं होऊ देऊ नको. आणि त्यावर अक्षरा देखील नाईलाजाने हो म्हणते. त्यानंतर चारुहास सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत म्हणत असतात की आज मी त्या भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं. कित्येक वर्षांनी मी या घरात आज मोकळा श्वास घेत आहे. एकदाची ती पीडा या घरातून बाहेर गेली. पण तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटतं आणि त्या चिडतात सुद्धा. त्या चारुहास सरांना जाब विचारत म्हणतात की हे काय बोलताय तुम्ही, माझ्या मुलीला तुम्ही घराबाहेर काढला आणि वर म्हणताय की पीडा या घरातून गेली. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आजपर्यंत भुवीने काही नाही केलं या घरासाठी. पण चारुहास सर म्हणत असतात की आई, तुम्ही तिच्या आई आहात म्हणून तुम्हाला तिच्यातले दोष कधीच दिसले नाहीत. पण एकदा तुम्ही शांतपणे विचार करा, तिने या घरात किती कारस्थानं केली आहेत ती कळतील तुम्हाला. पण आजी भुवनेश्वरीची बाजू घेऊन चारुहास सरांना समजावत असतात. मात्र चारुहास सर काही ऐकून घेत नाही. उलट ते म्हणत असतात की तिचं कधीच माझ्यावर किंवा माझ्या मुलावर प्रेम नव्हतं. तिचा फक्त या घरातील पैशांवर प्रेम होतं आणि तिला कायमच सत्ता हवी होती म्हणून तिने हे सगळं प्रेमाचं नाटक केलं. पण आजी म्हणत असतात की असं नाही आहे. तिने फक्त तुमच्या शब्दाखातर अधिपतीला जीव लावला, त्याला लहानाचं मोठं केलं. ती इतरांसोबत कशीही वागली असेल पण अधिपतीसोबत कधीच खोटी वागली नाही. तिचं प्रेम खरं आहे आणि याचेच मी तुम्हाला अजून किती पुरावे देऊ. मात्र चारुहास सर या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही. ते उलट आजींना विचारत असतात की जर तिचं प्रेम एवढंच खरं आहे तर मग तिने अधिपतीचं शिक्षण का तोडलं, त्याची शाळा का बंद केली आणि मला नको ती औषधं खायला घालून अंथरुणावर का खिळवलं. परंतु आजी म्हणत असतात की तिने हे सगळं मुद्दाम नाही केलं आणि तिने तुमच्या बाबतीत तर कधीच काही वाईट केलं नाही. ती असा विचारही करू शकत नाही. मात्र चारुहास सर म्हणत असतात की आई, तुम्ही एकदा शांत डोक्याने विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल कोण चूक आणि कोण बरोबर. परंतु आजी म्हणतात की मला कोणताही विचार करायचा नाही. माझ्या भुवीने मला या घरात आणलं होतं, पण आता जर तीच या घरात नसेल तर मी तरी कोणत्या हक्काने राहू. आणि मग त्यासुद्धा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. तर दुसरीकडे अधिपतीला जाग येते. तो अक्षराला विचारत असतो की आपण पोहोचलो का. त्यामुळे ती हसू लागते आणि म्हणते की अधिपती, आपल्याला फ्लाईटने जायचं आहे, कारनी नाही. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मला खरंच खूप भीती वाटते. आपण दुसऱ्या देशात चाललो आहे, तिथे आपल्याला सगळं व्यवस्थित जमेल ना. त्यांची भाषा वेगळी, आपली भाषा वेगळी. पण अक्षरा त्याला सांगते की सगळं काही ठीक होईल, तुम्ही काही काळजी करू नका. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.